आशाताईंच्या घरात आज सगळ्यांची मीटिंग ठरली होती. मुलगा आणि सून सकाळीच मुंबईहून पुण्याला आले होते. आता सगळेजण विनायकरावांची वाट बघत होते. राकेश म्हणजे आशाताईंचा मुलगा चिडलेला होता. आई, ही काय वेळ आणलीस आमच्यावर? आता लेकाने आईची प्रकरणं निस्तरायची का? राकेश रागाच्या भरात बोलला. हे बघ राकेश, मी शांत आहे म्हणून वाटेल ते बोलू नकोस. आई आहे तुझी, आशाताई म्हणाल्या. अगं, आईसारखं वागायचं होतंस ना मग. काय करतेस हे? राकेश आता शब्दाला शब्द वाढवत होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. सुनेने दार उघडलं तर समोर विनायकराव आणि त्यांची मुलगी उभी होती. तिने त्यांना आत बोलावलं. पाणी विचारलं, पण राकेश रागातच बोलला. काही गरज नाहीये पाणी विचारायची. विनायकरावांच्या मुलीला म्हणजे राधाला ते बोलणं खटकलं. काकू, आपण मुद्द्याचं बोलू. बाबांनी मला सगळं सांगितलं आहे, पण तुम्ही सुद्धा तुमचं मत मांडा. राधाने विषयाला हात घातला. हो, नक्कीच. राकेश, सुनबाई आणि राधा, तुम्हा सगळ्यांसमोर मी सांगते की मी आणि विनायकने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. राकेश, थांब. लगेच तुझा राग व्यक्त करू नकोस. मला बोलू दे. विनायक आणि मी एका कॉलेजमध्ये शिकायला होतो. तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. पण कॉलेजनंतर कधी एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. त्यानंतर माझं लग्न झालं. पण राकेश झाल्यावर अवघ्या 5 वर्षात त्याचे वडील एका अपघातात गेले. माझ्यावर संपूर्ण घराची आणि राकेशची जबाबदारी पडली. बँकेत नोकरी करून मी संसाराचा गाडा ओढला. राकेशला कशाची कमी पडू दिली नाही. त्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्याला इंजिनियर बनवलं. पुढे त्याला मुंबईत चांगली नोकरी मिळाली. काही वर्षांनी त्याच्यासाठी चांगलं स्थळ शोधून लग्न लावून दिलं. आणि राजा राणीच्या संसारात कशाला माझी लुडबुड म्हणून मी काही मुंबईला गेले नाही. आणि मला राकेशनं तसा काही आग्रह पण केला नाही. बरोबर आहे ना राकेश? आशाताईंनी राकेशला विचारलं. आई, अगं तसं काही नाहीये. तू अधूनमधून येतच होतीस की. आणि आम्ही दोघी कामानिमित्त दिवसभर बाहेर. मग तू तिथे एकटी काय करणार? म्हणून तुला कधी मी फार आग्रह केला नाही, राकेश म्हणाला. तिथे मी एकटी काय करणार? मग इथे कोणी होतं का माझ्यासोबत? एकटीच राहत होते. काही दुखलं खुपलं तरी सांगायला कोणीच नाही इथे. तसं बघायला गेलं तर फक्त 6 वर्षच संसार केला मी. राकेशच्या वडिलांचा फार जीव होता माझ्यावर, पण नशिबात त्यांची साथ लिहिली नव्हती. त्यानंतर मी राकेशमध्ये मन रमवू लागले. राकेश हेच माझ्या जगण्याचं उद्दिष्ट बनला. शेवटी मुलं आईचा हात सोडून चालायला लागतातच की. तसंच राकेशचं पण झालं. तो नोकरी संसार यात गुंतला. आयुष्यात पुढे गेला, पण मी आहे तिथेच होते. माझ्याकडे राकेशशिवाय कोणी नव्हते. तो मुंबईला गेल्यावर तर फार एकटी पडले. मी राकेशसाठी आयुष्यभर झटले केवळ म्हणून त्याने माझा सांभाळ करावा या विचारांची नाही मी. शेवटी हे मनापासून वाटायला लागते. आणि राकेशच्या लग्नानंतर तर मला त्याची काळजी करायचं पण काम उरलं नाही. कारण त्याची काळजी घेणारी बायको आली होती. फार एकटं वाटायला लागलं. हे कान आपुलकीचे 2 शब्द ऐकायला आसुसले होते. हे डोळे कोणीतरी प्रेमाने नाहू घालण्याची वाट बघत होते. अशातच विनायकशी माझी फेसबुकवर पुन्हा ओळख झाली. विचारांची देवाणघेवाण झाली. आणि तेव्हा समजलं की त्याची परिस्थिती फार काही वेगळी नाही आहे माझ्यापेक्षा. मग आम्ही भेटलो आणि वारंवार भेटलो. भेटल्यावर आम्हाला जाणवलं की एकमेकांच्या सोबत आम्ही खुश असतो. कोणाची तरी सोबत साथ असणं काय असतं हे कित्येक वर्षांनी आम्ही अनुभवलं. म्हणून आता लग्नाचा निर्णय घेतला आम्ही. आशाताईंनी आपला मुद्दा शांतपणे मांडला. पण हे काय लग्नाचं वय आहे का? लोक काय म्हणतील? आई, अगं सावध हो. तुझ्या प्रॉपर्टीसाठी चाललंय हे सगळं, राकेश तावातावाने म्हणाला. आता विनायकराव शांत बसू शकले नाहीत. हे बघ राकेश,
मुळात प्रेमाचं वय नसतं आणि आम्ही आत्ता ज्या वयात आहोत ना, त्या वयात खरं तर जोडीदाराची साथ महत्त्वाची असते. कोणीतरी आपल्याशी बोलावं, आपली काळजी घेणारं कुणीतरी असावं, ज्याच्यासोबत सुखदुःख वाटून घेता येईल असं कोणीतरी असावं, हे या वयात वाटणं साहजिकच आहे. कारण म्हातारपणी मन हे हळवं झालेलं असतं. ते सतत कोणाचा तरी आधार शोधत असतं. माझी बायकोसुद्धा राधा 10 वर्षाची असताना देवाघरी गेली. मी सुद्धा एकट्याने पोरीचा सांभाळ करून तिचं लग्न लावून दिलं. पण आता हा एकटेपणा बोचतो. आयुष्यभर आम्ही भिंतींसोबत नाही बोलू शकत आणि प्रॉपर्टीसाठी या वयात मी लग्न करेन? किती वर्ष राहिली आहेत रे माझ्या आयुष्याची? आत्ता प्रॉपर्टी घेऊन मी काय ती वर घेऊन जाणार आहे का माझ्यासोबत? हो, बाबा बोलतायत ते मला पटलं. लोक काय बोलतील याचा विचार करून त्यांनी स्वतःचं मन का मारायचं? इतकी वर्ष ते दोघे मुलांसाठी जगले. आता तरी त्यांनी स्वतःसाठी जगावं असं मला वाटतं. म्हणून मी बाबांच्या सोबत आहे. मला त्यांच्या निर्णयात काही गैर वाटत नाहीये, राधा म्हणाली. राकेश हे म्हातारपण विचित्र चेष्टा करत असतं माणसासोबत. जसं लहान बाळाला त्याच्या अवतीभोवती सगळेजण लागतात ना, तसंच म्हातारपणी आपल्या माणसाची साथ हवी असते. कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटावे असं वाटणं काही वावगं नाही. शेवटी प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात असतो. सुरुवातीला आम्ही आमच्या मुलांमध्ये सुख शोधलं. आता आम्ही आमच्या स्वतःच्या सुखात आहोत, आशाताई म्हणाल्या. विनायकराव आणि आशाताईंनी समजावलं ते राकेशला आता पटलं होतं. आयुष्यभर आई माझ्या सुखासाठी झटली आणि आज तिच्या सुखासाठी मी एवढं पण करू शकत नाही असं त्याला वाटलं. आता आशाताईंच्या सुनेने सुद्धा त्यांना पाठिंबा दिला होता. राकेशने दोघांची माफी मागितली. रागाच्या भरात आपण खूप चुकीचं बोललो याचं त्याला वाईट वाटत होतं. काही दिवसांनी राधा आणि राकेशने आपल्या आईवडिलांचे कोर्टात लग्न लावून दिले. आज आशाताई आणि विनायकराव फार खुश होते. समाज काय म्हणेल या भीतीवर त्यांनी मात केली होती. लोक काय म्हणतील ही भीती सोडून त्यांनी स्वतःचा आनंद, सुख याची निवड केली होती. प्रत्येकाला आयुष्यात जोडीदाराची साथ गरजेची असते. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.